कोकणीत सूर्याला हिमा तुझ्यामुळे कोकणीत सूर्याला हिमा घडणारे जीवन आमचे घडवून भीम गेला वादळ विषमतेचे आडवून भीम गेला आणि बुद्धाशी आमचे नाते जुळवून भीम गेला हवा से उड़ जाएंगे कोई खाक थोडी है एक एक शब्द ऐकायचं आणि आवडला तर टाळ्या वाजवायचं कि हवा से उड़ जाएंगे कोई खाक थोड़ी है और दुश्मन हमसे ज्यादा चालाक थोड़ी है हवा से उड़ जाएंगे कोई खाक थोड़ी है और दुश्मन हमसे ज्यादा चालाक थोड़ी है जाओ जाकर पढ़ो इतिहास हमारा नीलेशा अबे जय भीम वालों से लड़ना कोई मजाक थोड़ी है जय भीम वालों से लड़ना थोड़ी है आणि म्हणून माझी माई म्हणते कोणत्या बाबामुळं कारण इथं लय मोठे बाबा येऊन बसले कुणाला कोणत्या बाबामुळं आलंय काही माहित नाही पण ज्यांना बाबासाहेबांमुळे पण आले त्यांनी मन हात करून टाळ्या वाजवल्या माझ्या दुबळा पोरा बाबासाहेब माझ्या
लय बळाला माझ्या उघड पोरा, लय बळाला माझ्या उघड पोरा, बाबासाहेब बाबासाहेब माझ्या माझी बाई म्हणते त्या काळी गुरुनारा पोरगा आणि बाई माझा साहेब झाला, तहसीलला मोठा आता नायब त्याचा दाराचे सरकारी नोकरात, सरकारी नोकरात बाबासाहेब 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 पवार यांच्या आहे, त्यांनी मला मुलाची भेट घेऊन आशीर्वादाच्या रूपात दिलेली आहे. आणि बांधवांनो, एखादी माऊली किती गरीब असली, गरिबीमधून आलेली असली तरी मनातून पैसे द्यावं वाटणं ही मोठी गोष्ट आहे. माझ्या आईसाठी एकदा जोरदार काळा वाजवा बघा. आणि त्यांचं म्हणणं काय, राजवाड्यातला माणूस आता गावात साऱ्या गावचा कारभारी आमचा येडूबा झाला, साऱ्या गावचा कारभारी गावचा कारभारी आमचा येडूबा झाला. येडूबा झाला म्हणजे आमचे नाव होते पहिले येडूबा, पोंडुबा, कचरुबा, भोंडुबा असे टाकून दिलेले नाव आमच्या वाटाला होते. पण आज बाबासाहेबांच्या पुण्याईने आमचं नाव घेतलं की कळतं आम्ही कुठल्या जातीचे कोण आहेत, जय भीमवाले आहेत. पण आमचे बायांचे नाव कचराबाई, कोंडाबाई
बरोबर की नाही? आपल्या आज्यांचे नाव बघा कसं व्हायचे. आणि आता बाबासाहेबांचा पुणे निलेश, सुहास, संग्राम, संविधान, राजू बिजू नाव असायची का आमच्या वाट्याला? टाकून दिलेले नाव आमच्या वाट्याला. आणि कुठंतरी हाडांतरी ना कोपऱ्याला आमची झोपडी असायची. पण आज आमच्या बंगल्यावरून सगळं नागपूर दिसतंय बाबासाहेबांच्या पुणे. माझी माय म्हणते, काय म्हणते, झेंडा निळा तो दिसतो जय भीमवाल्याच्या बंगल्यावर. झेंडा निळा तो दिसतो जय भीमवाल्याच्या बंगल्यावर. सुखाचा तो डोंगर बसतो जय भीमवाल्याच्या बंगल्यावर. काल जातीमुळे गावाबाहेर वस्ती असायची आमची निलेशा, पण आज ब्राह्मण चौकीदार असतो जय भीमवाल्याच्या बंगल्यावर. तुमचा आवाजच येत नाही मला. कुणामुळं? बाबासाहेबांमुळं माझ्या समाजाच्या बाया एकत्र आल्या बाबासाहेबांच्या पुण्याईने. पूर्वी माझ्या माईला पाण्याच्या घोटासाठी वनवन भटकून लागायचं. वामन दादाला लिहावं लागलं होतं, नाही नाही मागत भक्ताचं इंग्लस गाडगं पाणी गाडगं नाही पाणी गाडगं. पण आज बाबासाहेबांच्या पुण्याईने बिस्लरीचं पाणी आम्ही पितो, शावर खाली आंघोळ करतो, वॉशिंग मशीनने कपडे धुतो, एका एका भांड्याला नळ चालूच. तळ्याचं, नदीचं, विहिरीचं पाणी डायरेक्ट नळाने आपल्या घागरीत आहे बाबासाहेबांच्या पुण्याईने. पण काल आडात पाणी होतं, विहिरीत पाणी होतं, तळ्यात पाणी होतं. काल आडात पाणी होतं, विहिरीत. तिथं काहीतरी पडलंय तुमचं, ते माग, ते तिकडं. काल दादा एक किलो इकडे. काल आडात पाणी होतं, विहिरीत पाणी होतं, तळ्यात पाणी होतं, पण त्याच पाण्यासाठी आमच्या डोळ्यात पाणी होतं. पण आज बाबासाहेबांच्या पुण्याईने बंद दारे आज खुले झाली आहे. आणि काळाचाही काळ तुझे हे मुले झाले आहे.
झाले आहे, बंद दारे आज खुले झाली आहे, काळाचाही काळ तुझे मुले झाली आहे, वाहिलेचे काल नैना मधून मनोज राजा, त्या आसोबांचे आज फुले झाली आहे, त्या आसोबांचे आज फुले आता मी गाणं म्हणू का पैसे येतो मला ते सांगा, आणून द्या मला, माझे पैसे आणून द्या, माझ्या हातात पाहिजेत मला. तर मला वाटल तुम्ही माझा सन्मान करताय असं वाटल मला, आज उधळून नाही. मी प्रत्येक गावात जाते तेव्हा मी माझ्या माहेरात आल्यासारखं माझं मनात माझ्या माहेरात गेले असं जाते मी, त्यामुळं मी दादागिरी करू शकते, माझे पैसे हातात दे. काल हा दीक्षाभूमी माझं घरच दादा, थँक्यू थँक्यू. हा आता 3 वेळा म्हणते, 3 वेळा. थँक्यू माझ्या माईला जरी पाण्याच्या घोटासाठी वनवन भटकावं लागलं असेल, पण आज भीमामुळे 9 कोटीची पेटली असूल आहे. गेले जागा येतात की भीमामुळे 9 कोटीची पेटली असूल आहे. पैसा आदला कमी नाही, खिसा आमचा फुल आहे. भीमामुळे 9 कोटीची पेटली असूल आहे. पैसा आदला कमी नाही, खिसा आमचा फुल आहे. काल पाण्यासाठी तुम्ही आमचा छळ केला भडव्यानो, पण आज भीमाच्या पुण्याईने निलेशा आमच्या बंगल्यात स्विमिंग पूल आहे. एका विहिरीवर पाणी बाया लागल्या शेंगा, एका समुद्रेचा मंदिर आता लागल्या बांधा, बाबा साहेब
आदला तिजोरी ठेवायला मिळते, पैसा आदला तिजोरी ठेवायला मिळते, पण ती परी जीवन ठेवायला मिळते. मनोज राजा रमा भूमानं कष्ट केलं म्हणून तुम्हाला आणि मला पोटभर जेवायला मिळते. गाव पंक्तीत आता बसू लागला प्रकाश आणि परिवर्तनातला तो दिसू लागला विचार.